काही व्हिडिओ समोर आलेला आहे, नेमकं काय तथ्य आहे? कारण की बराच तो व्हायरल देखील होतोय, त्यामुळे कुठेतरी एक राजीनामा घेतला जाईल अशी देखील चर्चा. असं आहे की नरहरी झिरवळ यांनी मला फोनवर दूरध्वनीवर संपर्क करून असं सांगितलेलं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. मी त्यांना ॲडवाईस केलेलं आहे की त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक कंप्लेंट दाखल करावी. या व्हिडिओची शहानिशा ही करण्यात येईल आणि एकूणच जी काही इमर्जिंग परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर त्याची सत्यता काय आहे ती पडताळून या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू. सगळे राज्यात पावसाचं संकट पाहायला मिळतंय. शिरोळ अडचणी देताना पाहायला मिळतात. यापूर्वी सुद्धा त्यांच्या कार्यालयामध्ये लाच घेताना त्यांच्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. यावेळेला सुद्धा त्यांच्यावर आरोप होत आहेत. सरकारवरती या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी सरकारच्या प्रतिनिधी परिणाम होतो. बघा, असं आहे की मागच्या काळात जी घटना घडली त्याचं पूर्ण चौकशी झाली, त्याच्यामध्ये कुठेही झिरवाळांपर्यंत संबंध गेला नाही. आता जी घटना आहे, जे काही व्हिडिओ समोर आले ते गंभीर आहेत, त्यामुळे त्याची सत्यता पडताळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते जर सत्य असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईलच. प्रकरणामध्ये पुन्हा काही व्हिडिओ समोर येत आहेत. सोना शिंदे यांचे माजी खासदार यांचा देखील व्हिडिओ समोर आलेला आहे. आणखी एक गुन्हा दाखल झालाय. काय नेमकं असं आहे की पहिल्यांदा तर त्यांच्यासोबत कोणाचे फोटो येतात, कोणाचे व्हिडिओज येतात, याच्यावरनं आपल्याला या सगळ्या गोष्टी डिटर्मिन करता येणार नाही. फोटो आणि व्हिडिओज आलेल्यांचा सहभाग आहे का हे महत्त्वाचं आहे आणि तो सहभाग कोणाचा असेल तर कारवाई होईल, नसेल तर केवळ फोटो या ठिकाणी एखाद्याचा निघाला, आता आम्ही सगळे इथे उभे आहोत, आमच्या मागे कोण उभं आहे आम्हाला माहिती नाही आणि त्याच्यासोबत फोटो निघाला, उद्या त्यांच्यातल्या कोणी काय केलं म्हणजे इथे कोणी करणार नाही, तरी देखील अशा प्रकारे आपल्याला दोषी नाही पकडता येणार. पण एक गोष्ट निश्चितपणे मी सांगतो की या प्रकरणामध्ये कोणालाच सोडण्याचं कारण नाही आहे. अतिशय डीप आम्ही जातो. अनेक नवीन गोष्टी लक्षात येत आहेत.